तर ही आहे सेकंड रूम, म्हणजेच की दुसरी रूम. बघू शकता इथे फारसं सामान आहे. घड्याळ आहे, अजून इथं साड्या वगैरे, अजून एक बाज, पलंग, सामान वगैरे. तर आता अजून एक बेडरूम दाखवतो. तर हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? चांगले आहात? चांगलेच राहा. तर मित्रांनो, आता हे माझं नांदेडचं घर आहे. तर आता मी या मधल्या घराचं तुम्हाला टूर देतो. तर असं म्हणजे रूम्स दाखवतो वगैरे दाखवतो. तर चला बघूया. चला. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवणार आहे हॉल. तर बघू शकता माझं हॉल. इथं एक झोका लावलेला आहे, इथं सोफा छोटा, हे पलंग, तिथं सोफा. ही माझी आजी आहे जी ब्लाऊज शिवते. इथे एक सोफा, टेबल, स्वामींची फोटो, हे मोत्यांचं वगैरे. तर हे माझी आजी बनवते मोत्यांचं. तर बघा, तुम्हाला जर मोत्यांचे सामान पाहिजे असेल तर सांगा कमेंटमध्ये. मी तुम्हाला नांदेडमध्ये राहणाऱ्यांसाठी आहे फक्त ते मोत्यांचं सामान. तर आता तुम्हाला सेकंड रूम दाखवतो. तर ही आहे अजून एक रूम, बघू शकता. इथे माझं सामान आहे, आमचं अगरबत्ती वगैरे. इथे एक कपाट, माझी सायकल, फ्रीज वगैरे. तर आता किचन दाखवतो. हे किचन आहे, बघू शकता. इथं वॉशिंग मशीन आहे, तो ओटा आहे, सिलेंडर आहे. तर आज किचन आहे. आता तुम्हाला देवाचं घर दाखवतो. हे बघा, देवाचं घर बघू शकता. बघू शकता. अजून किचनमध्ये हे रॅक पण आहे. इथं हे एवढे पूजाचं साहित्य, हे चिप्स वगैरे, हे पूजाचं साहित्य, हे पूजाचं साहित्य, हे पूजाचे साहित्य, हे 2 डब्यात पापड, इथं मसाले, इथं सामान, कापूस वगैरे. तर मित्रांनो, आता बघूया गॅलरी. तर गॅलरीमध्ये बघू शकता महादेवाचं पिंड आणि नंदी. अजून बघा तुळस, अजून एक तुळस. हे गुलाबाचं झाड होतं, सगळं गेलं. थांबा दाखवतो. हे गुलाबाचं झाड होतं, सगळं गेलं, बघू शकता. आणि ही तुळसच आहे, ही वाली. आणि हे पुदिना, हे आंब्याचं झाड. तर मित्रांनो, कसं वाटलं माझं होम टूर? चांगलं वाटलं लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायलाच पाहिजे. बाय मित्रांनो.